नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार समिती याचे प्रोसिडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. माहे ऑगस्ट 2026 करता सभा क्रमांक 3 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, या व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतात. मित्रांनो, आपणास जर याची शालेय पोषण आहारची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरनं आपण ही प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या दिवशी आपण शालेय पोषण आहार समितीची बैठक घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. मी या ठिकाणी डेमोसाठी ही तारीख घेतलेली आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचं आहे. दिनांक 10 ऑगस्ट 2026 शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि शालेय पोषण आहार समितीचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. शालेय पोषण आहार समितीची सभा घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावनेचं लेखन आपल्याला करून घ्यायचं आहे. सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. तिसरी सभा आणि पहिला विषय आहे, सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आलेले आहे. 2 नंबरचा विषय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे, विद्यार्थ्यांना नियमित व पौष्टिक आहार मिळण्याची खात्री करणे. फार महत्त्वाचा असा हा शालेय पोषण आहार समितीमधला विषय आहे. विद्यार्थ्यांना नियमित व पौष्टिक आहार मिळत आहे का नाही याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेत उपलब्ध असलेल्या पोषण आहाराच्या साठ्याची समितीमार्फत पाहणी करण्यात आली. तसेच नियोजित मेनूनुसार विद्यार्थ्यांना आहार दिला जात आहे का याची खात्री करण्यात आली. आहारामध्ये डाळी, कडधान्ये, भाज्या व इतर पौष्टिक पदार्थांचा योग्य समावेश करण्याच्या सूचना देण्यात आल्या. विद्यार्थ्यांना दररोज ताजा, स्वच्छ व पौष्टिक आहार देण्याबाबत स्वयंपाकी व मदतनीसांना मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंपाकघर व स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ व सुरक्षित असल्याची तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी जेवणापूर्वी हात स्वच्छ धुवावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आहाराचे योग्य प्रमाण वितरित होत आहे का याचा समितीने आढावा घेतला. विद्यार्थ्यांच्या आहारासंबंधी सूचना व अडचणी जाणून घेतल्या व पोषण आहाराची गुणवत्ता व नियमितता कायम ठेवण्यासाठी वेळोवेळी तपासणी करण्याचे ठरवण्यात देखील आलेले आहे व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3, खाद्यपदार्थाची गुणवत्ता व स्वच्छता तपासणे. फार महत्त्वाचा असा विषय आहे. शालेय पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांची गुणवत्ता व स्वच्छता तपासण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपलब्ध तांदूळ, डाळी, कडधान्य व इतर खाद्यपदार्थांचा गुणवत्तेची पाहणी करण्यात आली. खाद्यपदार्थ स्वच्छ, ताजे व वापरण्यायोग्य आहेत की नाही याची खात्री करण्यात आली. अन्नधान्याचा साठवणुकीची जागा स्वच्छ व कोरडी ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. खाद्यपदार्थामध्ये कीड, धूळ किंवा इतर अशुद्धता आढळू नये याबाबत दक्षता घेण्याचे ठरले. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असल्याची तपासणी करण्यात आली. स्वयंपाकी व मदतनीसांनी स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळावेत याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. स्वयंपाकापूर्वी खाद्यपदार्थ स्वच्छ पाण्याने धुण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. तयार अन्न झाकून व सुरक्षित पद्धतीने ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या. विद्यार्थ्यांना स्वच्छ, सुरक्षित व गुणवत्तापूर्ण पोषण आहार मिळावा यासाठी नियमित तपासणी करण्याचे ठरवण्यात आले व तसा ठराव बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता तपासणे. शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाकघराची नियमित स्वच्छता तपासण्याबाबत चर्चा करण्यात आली. समितीच्या सदस्यांनी स्वयंपाकघराची प्रत्यक्ष पाहणी करून स्वच्छतेचा आढावा घेतला. स्वयंपाकघरातील फरशी, भिंती, खिडक्या व दरवाजे स्वच्छ असल्याची खात्री करण्यात आली. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी व उपकरणे स्वच्छ ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. स्वयंपाकघरातील पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. अन्नधान्य व खाद्यपदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. कचरा नियमितपणे गोळा करून योग्य ठिकाणी त्याची विल्हेवाट लावण्याचे ठरवण्यात आले. डास, माशा व इतर कीटकांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे
सांगण्यात आले. स्वयंपाकी व मदतनीसांनी वैयक्तिक स्वच्छता तसेच स्वच्छतेचे नियम पाळावेत याबाबत सूचना यावेळी देण्यात आलेल्या आहे. स्वयंपाकघराची स्वच्छता दररोज करून त्याची नोंद ठेवण्याचे निश्चित करण्यात आले. विद्यार्थ्यांना स्वच्छ व सुरक्षित पोषण आहार मिळवण्यासाठी नियमित तपासणी करणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले व तसा ठराव हा बहुमताने या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, स्वयंपाकी व मदतनीस यांच्या कामाचे नियोजन करणे. 5 नंबरचा विषय आहे सभेमध्ये स्वयंपाकी व मदतनीस यांच्या दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. पोषण आहार तयार करण्यापूर्वी स्वयंपाकघराची स्वच्छता करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात आली. खाद्यपदार्थाची स्वच्छता करून योग्य पद्धतीने स्वयंपाक करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. स्वयंपाकासाठी लागणारे साहित्य वेळेवर उपलब्ध करून घेण्याचे नियोजन करण्यात आले. स्वयंपाकी यांनी आहार तयार करण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पाडावी असे निर्देश देण्यात आले. मदतनीसांनी भाजीपाला स्वच्छ करणे, भांडी धुणे व स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणे बाबत कामाचे वाटप करण्यात आले. तयार झालेला आहार सुरक्षित व स्वच्छ पद्धतीने विद्यार्थ्यांना वितरित करण्याबाबत मार्गदर्शन यावेळी करण्यात आलेले आहे. स्वयंपाकी व मदतनीसांनी वैयक्तिक स्वच्छता व आरोग्यविषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यात स्वच्छता, अन्न सुरक्षा व पिण्याच्या पाण्याबाबत विशेष काळजी घेण्याचे ठरवण्यात आले. दैनंदिन कामकाजाची नोंद ठेवण्याबाबत स्वयंपाकी व मदतनीसांना सूचना देण्यात आल्या. कामाच्या नियोजनाचा समितीमार्फत नियमित आढावा घेऊन आवश्यक सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले व हा ठराव सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपल्याला टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या सहमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आलेले आहे. या ठिकाणी शालेय पोषण आहार समितीचे सभेस उपस्थित सदस्य हा चार्ट बनवलेला आहे. या ठिकाणी अनुक्रमांक आहे, या ठिकाणी नावं टाकून घ्यायचे आहे, या ठिकाणी पदनाम आहे, या ठिकाणी पद आहे. स्वाक्षरी करून आपल्याला हे दप्तरे ठेवता येणार आहे. आपण जर याची वर्ड फाईल घेतली तर आपणास हवा तो बदल करून सूचक अनुमोदक आणि जे काही आपल्याला बदल करायचे आहे सर्व काही बदल करून आपण प्रिंट करून सही शिक्का करून स्पायरल बाइंडिंग करून डिजिटल रजिस्टर देखील तयार करू शकणार आहात. याची जर आपल्याला PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण ही प्राप्त करू शकणार आहात. धन्यवाद.